प्रेक्षकांना यावा, सर्वांनी मजा बघावा, मजा घ्यावा. चालेल, धन्यवाद. काय सांगशील आज किसना आले? किसना आले, नियोजन झालंय म्हणून आणलाय त्याला आज. 50-50 याची सुद्धा एक प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. तर ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, आज मसोबा मैदान म्हणजेच आपला उसडण्याचं मैदान, प्रवीण शेठ पाटील यांचे आयोजन, खूप चांगला मैदान दिसतोय आणि आज सुद्धा होतंय 26 मेच्या दरम्यान. आणि आज या मैदानामध्ये प्रेक्षणीय लढती खूप होणार आहेत. त्याच्यातच आपल्या वर्धन 50-50 याची सुद्धा एक प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. तर ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर चला बघूया कुठली कुठली बैला आल्यात. आणि तुम्ही बघू शकता समोरच परेश शेठ भंडारी यांचा वर्धन सुद्धा दाखल झालाय या मैदानामध्ये. अजून त्याला पायरा कोण असेल काय असेल ते आपल्याला काही माहिती नाही, कारण एक एक बैल सांगून ही गाडी जमलेली आहे. तर चला बघूया अजून कुठली कुठली बैला आल्यात. दादा आपलं नाव सांगा ना. माझं नाव भूषण गुरुनाथ पाटील वडवली. हा बैल वामजेचा बैल आहे, लक्ष म्हणून. लक्ष म्हणून. आणि आज काय नियोजन असेल उसरण्या मैदानात? गाडी जमलेली आहे त्याची, गाडी जमून आलो घरनं. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. आणि याचं काय नाव आहे? याचं नाव रायफल. रायफल, वडवलीचा रायफल. वडवलीचा रायफल. याची पण जमली का? गाडी जमून आलो याची पण. चालेल, शुभेच्छा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक मैत्रीपूर्ण गाडी होते आपल्या वर्धन आणि सुंदरची, काय सांगाल? एक वर्धन आणि सुंदरची गाडी, एक प्रेक्षक मैत्रीपूर्वी होता आमची शर्यत. आता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना यावा, सर्वांनी मजा बघावा, मजा घ्यावा. चालेल, धन्यवाद. मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता पालेगाव एक्सप्रेस बादल सुद्धा आलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आजचं काय नियोजन असेल आपलं? आहे नियोजन चांगलं आहे. आज बादल आलाय, आता बादलची खूप चर्चा होते आणि कसं वाटतं तुम्हाला? आनंद आहे. चालेल, शुभेच्छा आजच्यासाठी तुम्हाला. धन्यवाद. बघू शकतो मित्रांनो, या सीझनला खूप बोलबाला ज्या बैलाचा आहे तो म्हणजे पालेगाव एक्सप्रेस बादल. आणि खूप मोठ्या मोठ्या गाड्या या सीझनला बघताना आपण लोकांनी त्याला पारखलाय आणि एक आवड निर्माण झालेली आहे बादलची, आणि तोच या मैदानामध्ये आता आलाय. आजचा क्लायमेट थोडा पावसाचा असू शकतोय, कारण कदाचित पाऊस होईल. बघूया मैदान कसं. मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता किशोर अनंत पाटील तात्या यांचा शंभू सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आज काय नियोजन असेल? आज आम्हाला बच्चा पेर आहे, म्हणजे तो आमचे कराराव केले, म्हणजे आमचंच आहे. आज कोणत्या तरी नाव फिरू जमले नाही, म्हणजे बॅनरवर, तर आज नाव फिरू आम्ही नक्की मोठी शर्यत करू. नाव सोडलेला पण जमली नाही शर्यत, आणि आता नाव फिरू कोणच्या पण. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. धमाका करू आपण. मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही मुरबाड एक्सप्रेस बच्चा, जो मागच्या मैदानापासून बोनिवलीला एक मैदान झाला, तिथून आपले किशोर अनंत पाटील तात्या यांच्या नावाने पळणार आहे. आणि म्हणजे आज तात्यांची घरची गाडी चाललेली आहे इथं. दादा नमस्कार. काय सांगाल, बच्चाचं नियोजन आता तात्यांच्या हातात आहे? हो, आता कसं तात्यांचं नाव असल्यामुळे बैल जरा चांगला उजेड देण्यासाठी आम्ही तात्यांच्या नावाने पळाला देणार आहे. तात्या आता मोठे मोठे नियोजन करणार आहेत सध्या. शंभू पण खूप पळतो आता. हो, शंभू पण खूप पळतो. शंभूला आजपर्यंत बैल चर्चेत नव्हता, बैल पळतो पण पैरे नव्हते, पण आता घरची गाडी म्हणून चांगली गाड्या आता होत जाते. मला तर वाटतं आता बच्चा आणि शंभू ही गाडी खूप चर्चेत राहील. हो, या सीझन मध्ये खरोखर योगेश दादा आणि तात्या आणि आमचे सागर दादा भोईर बरोबरचे यांनी असं म्हणजे ठरवलं का ही गाडी पुढत न्यायची. चालेल, शुभेच्छा तुम्हाला आजच्या साठी. दादा नमस्कार. नमस्कार. आपली ओळख द्या ना. मी मनीष मडवी, कुठून? गावठाण. आणि आपल्या आलेला आज नंदी याची माहिती द्या ना. यो बादल गावठाणचा. गावठाणचा बादल. काय नियोजन असेल आज उसरण्या मैदानामध्ये? आज उसटण्या मैदानामध्ये शर्यत जमलेली आमची, वावंजेवाल्यांशी जमलेली आहे, लक्षा वावंजेचा त्याच्याशी जमलेली आहे. चालेल, म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे. हा, लढत मैत्रीपूर्ण. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता संपूर्ण त्यांची टीम सुद्धा आलेली आहे. मित्र नमस्कार. नाव सांगा ना बैलांची. छोटा बच्चा आणि तो त्या साईडचा शंभू. कुठून? मी देवीच्या पडदा. आणि बैला पण देवी वल्लभचा, तो देवीच्या पडदा. वल्लभ आणि देवीच्या पाड्याचा. आज ही गाडी पळणार आहे का? आणि किती दिवस झाले ही गाडी पळतोय? आता पहिला आहे, आज पहिल्यांदाच पळणार आहे. आणि गाडी जमलंय का काय अशी जमवायची? चालेल, आज चांगला एक गुलाल घ्या. शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्कार. आपली ओळख द्या ना. शिवम पाटील. कुठून? पुलवा पनवेल. आणि आज आपण ही बैला आणले त्यांची नावं सांगा ना. हा माद्या आणि तो सोन्या. माद्या आणि सोन्या. आज काय नियोजन आहे? दोघांना पैरे आहेत, वेगवेगळे पैरे आहेत. जमलेत तू हरियाणा? चालेल, शुभेच्छा तुम्हाला. आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आडवलीकरांची शान म्हणजेच राहुल दादांचा एक काळजाचा तुकडा किसना, ज्यांनी खूप सारा मोठा काल गाजवलाय आणि तो सुद्धा या मैदानामध्ये आलेला आहे. सोबतच गौरव दादा. नमस्कार. नमस्कार.
काय सांगशील आज किसना आले कृष्ण आले नियोजन झालंय म्हणून आणलाय त्याला आज. बाजी येणार आहे का बाजी आमचा दुसरा बाजी पण येणार, आमचा बाजी पण येणार आहे. तुमचा बाजी पण हा, आणि नवीन घेतली, नवीन खरेदी घेतली. किसना सोबत कोण पळेल आज कृष्णा सोबत आहे डेरिवलीचा कृष्णाच आहे. किसनाच आहे चालेल आणि दादा येईल का आज नाही दादा नाही. चालेल चालेल शुभेच्छा दादांचा बघा मित्रांनो किसनाने आता धुमाकूल घातलाय नक्कीच आज 100% गुलाल असणार आहे किसनाचा दादा नमस्कार नमस्कार. आपली ओळख द्या ना मी मोता आणि यांचा काशीबाई आदात आहे. आदत काशीबाई हा. काय नियोजन आजचं आहे नियोजन असं आहे की आमचं भाऊ आहेत बालेगावचा, त्यांना दिलेलं आहे. चालेल चालेल शुभेच्छा आज गाडी होणार आहे का 100%. चालेल दादा नमस्कार नमस्कार. दादा आज आणलेला आपण बैल याची माहिती द्या ना नाव काय याचं याचं नाव प्रधान आहे. आणि कुठून हा चिंद्रन. चिंद्रनचा प्रधान चिंद्रनचा. काय नियोजन असेल आजचं आजचं नियोजन हा उजव्या बाजून पळणार आहे. बघूया आता काय होते ते. जमली नाही ना गाडी जमलेली आहे. जमलेली आहे का जमलेली आहे. चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला समोर तुम्ही बघू शकता तलोजा मजकूरचा घरचा साज म्हणजे राजा आणि पावर ही गाडी सुद्धा आता मैदानात आलेली आहे आणि खूप चांगल्या या सीझनला त्यांच्या गाड्या होताना दिसतात आपल्याला आणि बघूया आज काय असेल नियोजन आजचं नियोजन घरची गाडी पळणार आहे ना आता वर्धनच्या फेऱ्या काढते हा पावरचा फेऱ्या करायचे हा धन्यवाद तुझं नाव सांग ना चिकिया कुठून दापोली पारगाव दापोली पारगावचा चिक्या आणि आपली ओळख दे ना तुझं नाव काय माझं नाव चिकिया तुझं नाव चिक्या आणि हा. बैलाचं नाव काय लक्ष्मणराव सॉरी आहे मित्रांनो बघा थोडीशी चूक झाली लक्ष्मणराव आणि दापोली पारगावचा लक्ष्मणराव आणि तो मोन्या मोन्या आज कुठली गाडी पडणार आहे ही आज त्याला पैरा केलाय शिलगाववाल्यांचा शिरगाववाल्यांचा. हा ते अजून आले नाही आल्यानंतर बघू नियोजन कसं आहे चालेल चालेल शुभेच्छा इकडे या साईडला तुम्ही बघू शकता भरपूर सारी बैला आलेली आहेत आणि एक मोठा मैदानात तुम्हाला बघायला मिळणार आहे हा उसडण्याचा आताच जस्ट एंट्री होते सर्वांची नाव सांग ना तुझं रामेश्वर कुठून तोंडरे तोंडरे आणि आज कुठली बैला आणल्यात साजन आणि फायर आहे साजन आणि फायर काय नियोजन काय आज वेगवेगळे का गाडी पडणार आहे ना एकत्र बनणारी ही गाडी नंतर वेगवेगळं पडेल. चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय सांगाल आज कुठला बैल आणलाय सुंदर कुठला तलोजा मजकूर तलोजा मजकूर आणि आपलं नाव काय सुजलवाडी सुजल पाटील तर मित्रांनो बघा आज तलोजा मजकूरचा सुंदर सुद्धा दाखल झाला या मैदानामध्ये काय नियोजन असतं आज आहे पैरा आला ना अजून चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला म्हणजे आज पायऱ्यामध्ये पाळणार आहेत का हा दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना मी परेश म्हात्रे देसाई आणि आणि आपला बैल कौशल असतो शिवराम बिवा टकले आरिब्या हा आरिब्या ना खूप चांगला या सीझनला नाव होतंय त्याचा आज काय नियोजन आहे आज काय नाही शर्यत जमली आहे बैल गुपित आहे आपला चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार. आपली ओळख द्या ना योग लंबोलीचा दिलीप शेठ कानोकर यांचा वायर आणि मी त्यासोबत असतो. तुझं नाव काय आहे प्रणय शेडगे. आणि आज आलंय का दादा आल्यात का दादा आता येतील 20 दिवस बैल आजारी होता, 20 दिवसानंतर बैलाला आणल्यास त्याचं बघू कोणावर तरी नाव फिरवा बारका नियोजन. चालेल चालेल मित्रांनो बघा वायर भरपूर दिवस आजारात बाहेर निघलाय आणि आज उसडणे मैदानामध्ये आलेला आहे बघूया आज काय कसं काय नियोजन असेल तर नक्कीच चला शुभेच्छा आपल्या चॅनल करून आणि दादा आज मला तर वाटतं आपला चांगला गुलाल होईल धन्यवाद. चालेल. याचं नाव सांग ना दादा व्हायरस व्हायरस हा कुठून तुरमाला तुरमाला काय नियोजन आज व्हायरस जमली गाडी यांची. चालेल समोर तुम्ही बघू शकता कुटारी एक्सप्रेस सोन्या यांनी या सीझनला एक प्रेक्षकांना बांधून ठेवलंय मैदानामध्ये शर्यत कशी असावी किती पाठी राहिलं तरी तेवढाच अंतर कव्हर करून गाडी गुलालात ठेवायची कशी ते दाखवून दिलंय मालकासाठी पळतोय आणि आज 1 वर्ष कंप्लीट झाला त्यांच्या दावणीला असलेला लकी तो या सोन्याच्या सोबत पालायचा मी मागच्या वर्षी ही गाडी कव्हर करायचो पण अनफॉर्च्युनेटली या वर्षी मला लकी नाही दिसला खाली सोन्यात दिसतोय आणि चला आलाय आज मैदानामध्ये बघूया तसाच इकडे त्यांचा अपकमिंग स्टार सचिन सुद्धा आलाय त्याचा पण खूप चांगल्या बिंजर होताना आपल्याला दिसतं नमस्कार नाव सांग ना तुझं सर्वेश पाटील कुठून तोंडरे आणि आज बैल कुठला आणलाय फायर करण्याचा खेळण्याचा फायर हा. काय नियोजन आहे आजचं असं आहे नियोजन शर्यत पण जमलेली आहे तर होईल शर्यत जरा टायमात चालेल चालेल मित्रांनो बघा खेळण्याचा फायर आलाय आणि आज एक गाडी पण जमलेली आहे त्याची चालेल शुभेच्छा तुला
मंडळी समोर तुम्ही बघू शकता आधीच या उसडणे मैदानामध्ये भरपूर मोठी गाडी जमलेली आहे. ती म्हणजे आपला महेश शेठ पाटील आणि धीरज मुकादम यांचा सोन्या. सोन्याच्या पायऱ्यामध्ये गुगली आणि समोरून गाडी आहे सर्जा आणि आंबेगाव मलंगर एक्सप्रेस सुंदर. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज गाडी जमलेली आहे, काय सांगाल? गाडी आज मैत्रीपूर्ण शर्यत जमलेली आहे, सर्जा आणि सोन्या. सर्जा आणि सोन्या बॅनरवर नाव जमलंय ना? हो हो बॅनर. काय वाटतं आज काय होईल? आता बघू मैदानात काय होईल. चालेल चालेल, शुभेच्छा तुम्हाला. हो. चला मंडळी, भरपूर साऱ्या गाड्या जमल्यात आणि अजून भरपूर सारी बैला येतात. थोडीफार आल्यात ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अजून काय आता उन्हाचं प्रमाण जास्त आहे ना, गरमी होते, त्याच्यामुळं गाडा मालक आता बैला खूप उशिरा आणतात मैदानात. आणि आपल्या मुंबईचा खेळ तुम्हाला माहितीच आहे, वेळेवर पण बैला येतात. कदाचित आता नाव फिरल्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये बैला उतरतात. तर तशाच प्रकारे आज जी पण काही थोडीफार बैला मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. आणि बघूया आता गौरव भानेशी बोललो मी, किसनाला घेऊन आलेत, पण मथुर असेल काय ते बोललं नाही. पण राहुल दादा कदाचित नसेल आज. बघूया, अजून भरपूर सारी बैला आल्यात आणि 2 प्रेक्षणीय लढती होणार आहेत. वरदान आणि सोन्या या दोन्ही बैलांच्या वेगवेगळ्या लढती आहेत, त्या दाखवल्या तुम्हाला. दोन्ही बैला आलेली आहेत. सर्जा पण आला असेल, सुंदर पण आला असेल, पण आता भरपूर अड्डा मोठा आहे ना, त्याच्यामुळे मला काही जास्त कव्हर करता नाही आलं. जेवढी जमल्यात तेवढी कव्हर केल्यात आणि भरपूर सारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवीन आजच्या दिवसाच्या. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.